कळतंय मला, सगळं कळतंय, पण आता याच्यावर सोल्युशन काय तूच सांग मला. म्हणजे तुला असं वाटतं का की अम्मा बाबांची माफी मागेल? माहित नाही, खरंच माहित नाही, पण शिवला या सगळ्याची जाणीव असायला हवी एवढंच वाटतं मला. सगळी चूक बाबांचीच आहे असं म्हणून तो मोकळा नाही ना होऊ शकत. चूक दोन्ही बाजूंनी झाली ना, मग ती दोघांनी स्वीकारायला हवी. फक्त माझ्या बाबांना दोष देऊन चालणार नाही ना. गे रे चहा घे. नहीं आजी, हम जरा जल्दी में चलते. अरे इतनी काय जल्दी, कसली काही आहे? तू का घे, लाडू खातोस? नहीं आजी. अरे लाडू खायला कितीचा आहे हा? अरे घरात आनंद की बातमी हा, माहितीये? मी पणजी होणारा निशाची बातमी आहे. अरे वाह, ये तो बड़ी अच्छी खबर सुनाई आपने आजी. वहिनी कुठे आहे? अरे ती जरा राऊंड मारून गेली आहे, म्हणजे या अवस्थेत जरा फिरला तर बरा असता ना म्हणून. हो, हे पण बरोबर आहे. आपल्या त्या सोसायटी पेक्षा जास्त जागा आहे ते खाली चालायला. हा, अरे पण बाकी बोलायला कोण नाही रे. इकडे कसा मंग्याची आई होती, राणे मामी होती, नंतर गोरेबाई होत्या, सगळ्या बोलायच्या. तर कोण ना, बाकी सगळे बरे आहेत ना सोसायटीतले? छान आहे आजी. आजी मी निघतो. अरे काय कसली एवढी? हमें साहब के आने से पहले निकलना है. अरे चहा पण नाही प्यायलंस? हम सोसाइटी खबर आपको फोन पर दे देंगे. हाँ चले. लगता है साहब आ गए. अरे 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 काय करतोय? खिडकीत काय बोलतोय? हा, दार आहे ना एवढं मोठं. जावई बापू काय केला त्या? किती थरथरतोय बघा तो तुमका बघून. हा, काय केलं काय त्या का? मी काय केलं? काय बोललो तुला? काय रे, हे घाबरायचं नाटक कशासाठी? हा, हे घाबरण्यापेक्षा स्वतःचे विचार सुधारा. विचार हे कसले सुधारतायत म्हणा? बुरसटलेले विचार ते बुरसटलेलेच राहणार. अहो आता कशात बोलताय त्या का? बोल नको. बोललंच पाहिजे. या लोकांना पैसे कमवण्यासाठी इथे येतात, एक काम धड करत नाहीत, नुसती घाण करून ठेवतात. अहो त्याने घाण केली का? आपल्या सोसायटीचा वॉचमन ना तो. तेच घरी बायको समोर राजाचा रुबाब, माज, बायकोला किंमत शून्य, घरात बसून चूल फुंकायची, अर्धांगिनी म्हणायचं पण स्वातंत्र्य शून्य. बायकाने तेच हवे म्हणा. अर्धांगिनी म्हणून नवऱ्याला मदत करणे त्यांचं काम आहे. त्यांनी बाहेर जाऊन 4 पैसे कमवले ना, तुम्हाला बोंबलत फिरायला नको, परदेशात जाऊन कमवायला नको. तुम्ही बायकांना घुंगटमध्ये ठेवणार आणि स्वतः परदेशातून राहणार. अरे एवढा विचार करण्याची कुवतच नाही तुमची, म्हणून ही अवस्था आहे. अहो सगळे जरा त्याच्यावर कशा काढता? हा, अंतरा जरा. गाडीत बसून गावाकडे पाठवून द्यायला पाहिजे. यांच्या पैसे कमायला इथे येतात, एक काम धड करत नाहीत, ते घाण करून ठेवतात. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं, खूप झालं. आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.